विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर मला अशी एक क्वेश्चन बँक द्या, की एमसीक्यू त्यात कितीही असू देत, 10,000 असू देत, पण सीईटीला त्यातलाच प्रश्न आला पाहिजे. असं एका मुलानं मला कॉल करून विचारलं होतं. मी त्याला म्हणलं, "बाळा, एमसीक्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस अशी करायचीच नाहीये. तुम्हाला कन्सेप्ट एकदम परफेक्ट क्लिअर असली पाहिजे आणि तुम्हाला त्या कन्सेप्टवर मग कुठलाही न्यूमेरिकल विचारलं एमसीक्यू तर ते सॉल्व्ह होणारच लक्षात घ्या." ओके, मग पहिला पॉइंट मी क्लिअर केला, की बेसिक क्लिअर पाहिजे. आता बऱ्याचशा मुलांचं बेसिक क्लिअर आहे, त्याला कुठलंही न्यूमेरिकल द्या, सॉल्व्ह होणारच. पण सर आम्हाला वेळ पुरत नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅडिशनल वे. माझा अप्रोच असा आहे, की मी प्रॉब्लेम वाचतो पहिल्यांदा. तो प्रॉब्लेम वाचून झाल्यानंतर ना, मग लगेच मी फॉर्म्युला लिहून त्यात व्हॅल्यू पुट करून मग त्याचं सोल्युशन घेण्याचा प्रयत्न करतो. हा झाला माझा माझा पूर्ण ॲन्सर झाल्यानंतर करेक्ट ऑप्शनला मी क्लिक करतोय. हा झाला ट्रॅडिशनल वे. हे सगळं ना आपल्याला बदलायचं आहे. आपल्याला सीईटीमध्ये 100% स्कोरचं आपलं टार्गेट आहे. बरोबर आहे. मग हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी सह्याद्री ट्युटोरियल्स तुमच्या बरोबर आहे. पण मला रिक्वेस्ट करावी लागते नेहमी, की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत? कमेंट करू. नक्की काय करू? ओके. तुम्हाला कमेंट करायला जमत नाहीये, लाइक करायला जमत नाहीये, शेअर करायला जमत नाही. पण करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर पहिल्यांदा करा. त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ना मी काय करतोय एकच न्यूमेरिकल घेतो मी. पी-वाय-क्यू आहे ती लक्षात घ्या. 2020-19 नीटमध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल सर नीटचे प्रश्न कशाला घेताय? आपला फोकस तर एम-एच-टी सी-ई-टी आहे ना. तर सांगतो एम-एच-टी सी-ई-टी आणि नीट मधले फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न ऑलमोस्ट एकाच लेव्हलचे आहेत. हां, नीट थोडं हायर लेव्हलचं असेल थोडं. पण गेल्या वर्षी बघितलं की नीटची लेव्हल पण बऱ्यापैकी खाली चाललेली आहे. ईझी क्वेशन्स येतायत. चला मी आता बाजूला सरकणार आहे. तुम्हाला 2 मिनिटं, 3 मिनिटं वेळ देतो. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा हा प्रॉब्लेम. ओके. वाचा. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा. थर्मोडायनामिक्स मधला प्रॉब्लेम आहे. मग त्या थर्मोडायनामिक्स मधल्या प्रॉब्लेममध्ये ओके बघा. मी थांबतोय इथं. सॉल्व्ह करा. फॉर्म्युला बघा. आयसोथर्मल कंडिशन आहे, पण रिव्हर्सिबल लिहिलेलं आहे का कुठं? नाही. मग मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला नाही. मग कुठला फॉर्म्युला वापरायचा? सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. तुम्ही विचार करा. ओके. ठीक आहे. झालंय तुमचं? नाही झालं अजून? ठीक आहे. अजून मी थोडा वेळ थांबतो. काही इश्यू नाहीये. तुम्ही सॉल्व्ह करताय. कारण बघा मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का, की ज्या गोष्टी मी सांगतो त्या तुम्ही ते फॉलो करायच्याच बरं का. ठीक आहे. मी आता इमॅजिन असं करतो, की तुम्ही झालंय, केलंय. आता मी तुम्हाला सांगतो, माझा अप्रोच कसा असणार आहे, की प्रॉब्लेममध्ये वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलंय आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचंय. हां, प्रॉब्लेम पहिला वाचणार मी. वर्क डन फाइंड आउट करायचंय. मला वाचताना तो प्रॉब्लेम कळाला, की क्लिक झालं, की वर्क डन मायनस पी डेल्टा व्ही फॉर्म्युला वापरायचा आहे. मग प्रेशर दिलंय का सगळं दिलंय वगैरे सगळं जाऊ दे. पण मी ना याच्यानंतर इकडं नजर फिरवली, माझ्या लक्षात आलंय उत्तर काय आहे ते. तुम्हाला एक्सप्लेन करतो. नीट लक्ष द्या. एक्सपान्शन. एक्सपान्शनमध्ये केमिस्ट्री हां, केमिकल थर्मोडायनामिक्स. एक्सपान्शनमध्ये वर्क डन निगेटिव्ह असतं. वर्क डन निगेटिव्ह असतं. हा एकच ऑप्शन आहे, की ज्याच्यामध्ये वर्क डन निगेटिव्ह आहे. सोडवायची गरज नाहीये. कळालं का तुम्हाला? आपण ट्रॅडिशनल अप्रोच माझ्या समोर यावेळेस 8 ते 10 मुलं स्टुडिओत बसलेली आहेत. हा प्रश्न घ्यायच्या अगोदर मी त्यांना विचारलं होतं. सगळे सोडवत बसले होते. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरून कळालं, की सर वहीन पेन आता नाहीये. पाहिजे होती वहीन पेन. मग जेव्हा मी त्यांना ॲन्सर सोडवून दिलं, ॲक्चुअली मी सांगू तुम्हाला मी जेव्हा त्यांना ॲन्सर सोडवून दिलं आणि त्यात करेक्ट ॲन्सर आलं, की सगळ्यांना फार बरं वाटलं, की त्यांना वाटलं, "अरे! पण हे जे आहे, या ज्या टेक्निक्स आहेत, ह्या आपण क्रॅश कोर्समध्ये घेतोय." पण मी तुम्हाला सांगू का? ह्याच्यासाठी ना बेसिक परफेक्ट पाहिजे ना, कन्सेप्ट. की तुम्हाला सांगतो, लक्ष द्या आता शांतपणे, वेळ द्या थोडासा. मी काय सांगतोय ते बघा, की तुम्ही काय करायचंय माहितीये का, की थर्मोडायनामिक्समध्ये आता हे पिस्टन आहे वगैरे समजून घ्या बरं का. हा खाली येतोय. म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग म्हणजे कॉम्प्रेशन होतंय. वर्क डन पॉझिटिव्ह. पण एक्सपान्शन वर्क डन निगेटिव्ह. एक्सपान्शन म्हणजे काय? वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत. मी तुम्हाला सांगू का? एम-सी-क्यू सॉल्व्हिंग हे काय होतं क्लिअरली सांगतो. 10वी पर्यंत धड्याकालचे एम-सी-क्यू पाठ केलेत आपण. हां, खरोखर.
आता त्याच्या बाहेरचे प्रश्न जर येतच नसतील, तर माझ्यासारखे क्लासवाले पण काय म्हणणार रिव्हिजनच्या वेळेस, शेवटी पालकांना मार्क पाहिजे असतात. मग माझ्यासारखे क्लासवाले सगळे काय म्हणणार, "पहिल्या धड्याखालचे प्रश्न अगोदर करून घेऊया व्यवस्थित आणि मग डिटेलमध्ये वाटल्यास त्यांना एक्स्ट्रा प्रश्न घेऊया आपण." कारण चांगले मार्क पडले पाहिजेत मुलांना. मग यामुळे तोटा कुठं होतोय? तोटा कुठं होतोय? 10वी ला चांगले मार्क आपली मुलं पाडतायत आणि 11वी-12वीत पडत नाहीयेत. पण हे बदलायचंय. मी आहे तुमच्याबरोबर. माझा हा नंबर आहे तुमच्याकडं. तुम्हाला कशाबद्दल काहीही माहिती हवी असेल, तर या नंबरवर कॉल करून विचारा. आपले क्रॅश कोर्स आहे, संघर्ष बॅच आहे, ड्रॉपरसाठी स्पेशल बॅच आहे. सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमचा अप्रोच बदला, एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची टेक्निक चेंज करा, यश मिळेल. टाईम मॅनेजमेंट महत्वाचे ना. मग अशा प्रश्नामुळे हे प्रश्न कशाला दिलेत मगासारखे? टाईम वाचवण्यासाठी. पण इथेच आपण 2-3 मिनिटं वेळ घालवला तर काय होईल? मग हे बदलायचं आहे, बदलणार आहे आपण. ऑल द बेस्ट.